मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्यावेळी तुम्ही कन्सिल वायरिंग करता त्यामुळे तुम्ही बोर्ड हे पत्र्याचे बसवता, ते पत्र्याचे बोर्ड गंजले जातात आणि नंतर खूप मोठा इलेक्ट्रिकल लॉस होतो. इलेक्ट्रिकल लाईट बिल वाढत असतं, ते नकळत वाढत होतं. आता माझे व्हिडिओ बघून मला एक जणांनी एका ठिकाणी बोलवलं होतं की आमचं सुद्धा असं झालं आहे, ह्याच्यावर काय सोल्युशन आहे. त्यावेळी तुम्ही हे जे कंडिशन बघा, मी जे मला पुढे फोटो दाखवते कंडिशन बघा आणि मग तुम्हाला मी सांगतो काय. आता हे जे बोर्ड आहेत ना, हे एसीचे पॉवरचे बोर्ड आहेत. म्हणजे इलेक्ट्रिशियन लोकांना माहीत असतं की यामध्ये कितीची वायर आहे, कशी वायर आहे, हाय पॉवरची वायर आहे. हे एसीचे बोर्ड आहेत, हे भिंतीच्या आतमध्ये कन्सिल केलेले बोर्ड आहेत. हां, आता हे बोर्ड जे आहेत ह्यांच्या मागच्या बाजूनं भिंतीवर ऊन वारा पावसाचा परिणाम होतो का, कारण की ह्यांच्या आडोसाला काय नाही, हे डायरेक्ट पूर्ण बाहेरच्या बाजूला आउटसाईड आहे. त्यामुळे काय झाले, हे वड तांबरलेले आहेत, हे वड तांबरलेले आहेत आणि त्यानुसार त्यांना नाजूक नाजूक करंट बसतो. हे त्यांना समजत नव्हतं का. तर एका ठिकाणी दुसरा एक त्यांनी प्रयोग केला, पण तिथे सुद्धा त्यांनी प्लास्टिकचा बोर्ड टाकला, लाकडी म्हणजे पत्राचा बोर्ड तांबरल्यामुळं. तर प्लास्टिकचा बोर्ड सुद्धा नीट बसला नाही. म्हणजे त्या वायरमॅननं सुद्धा काय केलं, लॅलिजापणा केला आणि बोर्ड आपला लावून घेऊन पैसे घेऊन निघून गेला. परंतु ते त्यांनी तात्पुरती डागडुजी केली. ते पुढचा तुम्ही हे बघा, पुढचा व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला समजेल. मग मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही शक्यतो कन्सिल वायरिंगच्या नादी लावू नका. कन्सिल वायरिंग हे शक्यतो वरून दिसतं, चांगलं दिसतं. लोकांना असं वाटतं की बाबा आमचं जे काय ते टापटीप पाहिजे, पण ते टापटीप जे असतं ना, म्हणजे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये कशी एखादी महिला असते ती बघण्याच्या योग्यतेची नसती, पण ब्युटी पार्लरमध्ये गेल्यावर कशी ब्युटी पार्लर बाहेर आली ती कशी दिसते, एकदम छान दिसते. लोकांची ॲक्टर वाटते, लोक आपली डोळं वटारून बघतात तिकडं. त्या पद्धतीने हे वायरिंग आहे. त्या वायरिंगमध्ये काय होतं, लोकांना हे घाण दिसतं, वरून दिसतं ते, पण तुझे आत नसतं ना, त्यामध्ये तर भरपूर घाण म्हणजे खपवली जाते. मी तर म्हणतो ही घाण खपवली जाते, खपवली. जी वायर कुठे खपत नाही का नाही, ती ह्यातमध्ये खपवली जाते. सावध व्हा आणि आपल्या घराचं वायरिंग एकदा चेक करून घ्या. घराचं वायरिंगची मुदत ही 20 वर्षाची असते. 20 वर्षानंतर वायरिंगचं चेकिंग हे करावंच लागतं. तुमचा खात्रीचा कोणी वायरमन असू द्या, त्याला सांगा वायरची लाईफ किती वर्ष आहे, 35 वर्ष, 20 वर्ष. अच्छा, हमको सिखा रिया है. 20 वर्ष म्हणजे मी बोलू शकत नाही, 35 वर्ष स्टँडर्ड क्वालिटीची असते. मग तुम्ही चेक करून घ्या. आणि हो, दुसरी गोष्ट मी तो रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. माझं नॉलेज असं सांगत राहणार. जर तुम्हाला वाटलं बाबा ह्याचा व्हिडिओला लाईक करावं तर लाईक करा, शेअर करा वाटलं शेअर करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. मी माझं रुटीन चालू ठेवणार आहे. धन्यवाद, थँक्यू.